या ठिकाणी वाढदिवसाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करून सुरुवात होत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तसेच नामांकित पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। नमस्कार, मी दत्ता वाघमारे, पाडोद तालुका पत्रकार संघ डिजिटल मीडिया अध्यक्ष तथा शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख। आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका जामखेड या ठिकाणी आलेलो आहोत। अर्थातच समता ग्रुपचे अध्यक्ष संतोष भाऊ गवळे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी पाहू शकताय आरोळी वस्ती अनेक स्तुत्यपूर्ण असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहेत। सर्वप्रथम अध्यक्षांना या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। या ठिकाणी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत, तर जाणून घेऊया या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमामागचा हेतू। सर, या ठिकाणी आपण या सुंदर अशा कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? तर या ठिकाणी आमचे मार्गदर्शक विके सर यांच्याकडून आपण जाणून घेऊया या कार्यक्रमाबद्दल। अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम आहे। बऱ्याचदा आपण बघतो की वाढदिवस फक्त नाच गाणी आणि धांगडधिंग्यामध्ये साजरा होतो, परंतु सामाजिक जाणीव ठेवत हा पहिल्यांदाच असा सुंदर असा कार्यक्रम आहे। आरोग्य शिबिर आहे, डोळ्यांची तपासणीचं शिबिर आहे, दोन्ही अशा सुंदर अशा आणि लोकांची प्रतिसाद सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे। म्हणजे सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता म्हणून संतोष भाऊचं नाव आहे आणि या निमित्ताने मी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि यानंतर युवकांचं हृदयस्थान आणि अगदी नाही म्हटलं तर खूप मोठं नाव आहे आणि अर्थातच आपण दादांकडे जाऊया, दादांचं मनोगत ऐकूया। दादा बोला। आमचे मित्र संतोष भाऊ गवळे यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त त्यांनी आरोग्य शिबिराचं नियोजन त्या आरोळी वस्ती या ठिकाणी केलं। त्यांची संकल्पना फार चांगली आहे की वाढदिवसाला अवांतर इतर खर्च करण्यापेक्षा आपला वाढदिवस कुठेतरी सत्कर्मी लागावा आणि जे वंचित आहेत, जे अनाथ आहेत, दुबळे आहेत, की ज्यांना खरोखर त्या उपचाराची गरज आहे, ह्या लोकांना मोफत उपचार करण्याच्या दृष्टीनं त्यांनी आरोग्य शिबिर आयोजित केलं। त्यामध्ये डोळे तपासणी, चष्मा वाटप अशा स्वरूपाचं गरजूंना शिबिर आयोजित केलं। त्यामुळे त्यांचा हा वाढदिवस खऱ्या अर्थानं साजरा झाला असं मला वाटतं। दरवर्षी ते उपक्रम राबवतात, रक्तदान शिबिर असो, आरोग्य शिबिर असो, चांगले चांगले कार्यक्रम उपक्रम राबवून त्यांनी आता वाढदिवस साजरा केला आणि त्यांच्या ह्या कार्याला मी माझ्या मरोकर कुटुंबाच्या वतीनं भरभर शुभेच्छा देतो। संतोषच्या वाढदिवसाला मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं भरभर अशा शुभेच्छा देतो आणि असाच वरचेवर त्याचा वाढदिवस मोठा साजरा होत जावा आणि लवकर त्याला कुठंतरी राजकीय पद मिळावा अशी अपेक्षा परिषदेने व्यक्त करतो आणि थांबतो। या ठिकाणी बापूसाहेब गायकवाड आपलं मनोगत व्यक्त करतायत। आज या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते संतोषजी गव्हाळे यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं विविध असे उपक्रम या ठिकाणी, सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबविलेले आहेत। तपासणी शिबिर असेल, त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर असेल आणि डोळे तपासणी असेल, असे चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी शोषित वंचित घटकाच्या सर्व स्तरातील लोकांना या ठिकाणी त्याचा लाभ घ्यायला मिळतोय आणि सामाजिक जाणीव असल्या कारणानं संतोष गव्हाळे सातत्याने इथले स्थानिकाचे प्रश्न सोडवतात। शोषित, दलित, कष्टकरी या ठिकाणी जेवढं समता तरुण मंडळ या ठिकाणी आहे त्यांच्या सातत्याने एक फोनच्या रिंगवर त्यांचे या ठिकाणी प्रश्न सोडवतात। अशा स्तुत्य कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं आणि आमचा या ठिकाणी सन्मान केला। खऱ्या अर्थानं संतोषला मी माझ्या गायकवाड कुटुंबियांच्या वतीने व भीमटोला ग्रुपच्या वतीने त्याला वाढदिवसाच्या उदंडाविषयाच्या मंगलमय शुभकामना, शुभेच्छा देतो आणि थांबतो। तर अशा प्रकारे या ठिकाणी वाढदिवसाचा खूप सुंदर असा कार्यक्रम चालू आहे। यानंतर महेश दादा हे आपलं या ठिकाणी प्रतिक्रिया देणार आहेत। आज या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आमचे बंधू संतोष भाऊ गव्हाळे यांचा आज वाढदिवस आहे। आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आरोळे वस्ती समता नगर या ठिकाणी आरोग्य शिबिर तपासणी या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहे। 100% ही तपासणी या झोपडपट्टीतील जे गोरगरीब आहेत, जे कधी डोळे तपासण्यासाठी किंवा कोणतीही आपल्या शरीराची तपासणी हॉस्पिटलपर्यंत जाऊ शकत नाहीत तपासणी करण्यासाठी, इतका गरीब परिवार या झोपडपट्टीमध्ये राहत आहे। माझी 100% संतोष भाऊंना
विनंती आहे की त्यांनी प्रामाणिकपणे हा कार्यक्रम घेतलेला आहे, त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि या सगळ्यांचा आशीर्वाद म्हणून त्यांना या ठिकाणी सगळ्यांनी आज शुभेच्छा द्याव्यात. पाठीमागच्या निवडणुकीच्या वेळेस ते थोडेफार मताने पडले, पण ह्यावेळेस 100% तेही सर भरून आम्ही 100% त्यांना इतक्या मताच्या लीडने निवडून आणू. मी सगळ्यांच्या समोर शब्द देतो आणि या ठिकाणी त्यांना मी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. त्यानंतर रासपचे अध्यक्ष विकासजी मासाळे प्रतिक्रिया देतील. आज या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ गव्हाळे यांचा वाढदिवस. खऱ्या अर्थाने संतोषभाऊचा वाढदिवस म्हणलं तर खूप मोठ्या उत्साहात साजरा होतो, पण त्यांनी मोठा खर्च टाळून आज सामाजिक काम म्हणून आरोग्य शिबिर घेतलं, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि आज संतोषभाऊंना वाढदिवसाच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. मी आभार आळबात आहेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, तर जाणून घेऊया त्यांचं म्हणणं काय. समता तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र संतोष भाऊ गव्हाळे यांचा आज जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे. खरं तर संतोष भाऊबद्दल बोलायचं झालं तर सामाजिक व्यवस्था चांगल्या पद्धतीने टिकण्यासाठी जो अहोरात्र कष्ट करतो तो संतोष आहे. जामखेड शहरातच नव्हे तर जामखेड तालुका असेल, शेजारचा आष्टी तालुका असेल, आमच्या जामखेड शेजारचा भूमपरांडा तालुका असेल किंवा करमाळा तालुका असेल, अशा सर्व ठिकाणाहून संतोष भाऊकडे वाद येत आहेत आणि संतोष भाऊ ते चांगल्या पद्धतीने सामाजिक असतील, धार्मिक असतील, हे वाद कशा पद्धतीने मिटवायचं त्याचं एक चांगलं जिवंत उदाहरण म्हणजे आमचा संतोष भाऊ. समाज व्यवस्था टिकली पाहिजे म्हणून गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना सामाजिक, राजकीय, त्याचप्रमाणे धार्मिक काम करत करत ते मोठे होत आहेत. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी या ठिकाणी आरोग्याचं शिबिर आयोजित केलेलं आहे. डोळे तपासणी असतील, सर्व रोग निदान शिबिर असेल किंवा इतर अनेक गोष्टी असतील की ज्याच्यामुळं आपल्या समाजाचं ऋण काही प्रमाणात कमी करता येतं आणि ते सामाजिक ऋण कमी करण्यासाठी त्यांनी हे आरोग्य शिबिर आयोजित केलेले. निश्चितच त्यांच्या या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या परिसरातील जे गोरगरीब जनता आहे, कारण हा गोरगरीब जनतेचा परिसर आहे, या गरिबांच्या दारापर्यंत आरोग्य सेवा नेण्याचं काम केलेलं आहे आणि या कामातून त्यांना एक चांगल्या प्रकारची सुबुद्धी हे काम करण्यासाठी दिलेली आहे परमेश्वराने. निश्चित या कामातून त्यांचा जीवनाचा उपक्रम चांगल्या पद्धतीने होताना दिसत राहील. त्यांना त्यांच्या भावी जीवनासाठी, त्यांच्या कामासाठी मी माझ्या वतीने, राळेभात कुटुंबियाच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि सामाजिक काम करत असताना संतोषला जे जे सहकार्य लागेल ते सहकार्य मी माझ्या वतीने देण्याचा प्रयत्न करत राहील आणि त्याच्याबरोबर कायम राहण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. संतोष भाऊ, तुम जियो हजारो साल. धन्यवाद. तर आपण जाऊया त्यांच्या सामाजिक उपक्रमाकडे आणि पाहूया सामाजिक उपक्रम. या ठिकाणी नेत्रदान जे नेत्र शिबिर आहे आज